रविवारची शांत संध्याकाळ होती. पावसाच्या हलक्या सरी खिडकीवर टिपटिप करत होत्या आणि त्या नादात नेहा चहा न घेताही हरवली होती विचारात. आता पनीर बिर्याणी खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी हटके पाहिजे. ती पटकन मोबाईल उघडते आणि डिरेक्ट जाते आपल्या आवडत्या ठिकाणी foodibunny.blogspot.com वर. तिथे तिचं लक्ष थांबतं एका हटके नाविन्यपूर्ण रेसिपीवर, सोया टिक्का बिर्याणी. हेच हवं होतं. ती खुश होते. चला तर मग बघूया यासाठी काय काय लागतं. सोया चंक्स 1 कप, प्रोटीननं भरलेलं, ज्यामुळे प्रत्येक घास समाधान देतो. हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट, दही, हे सगळं एकत्र करून मिळतो खराखुरा टिक्का टच. बिर्याणी मसाला, तिखट, हळद, मीठ, चव, रंग आणि तडका यासाठी. बासमती तांदूळ 1 कप, सुगंधी, मोकळे आणि बिर्याणीला लाजवाब बनवणारे. तळलेला कांदा, थरात टाकण्यासाठी, ज्यामुळे चव येते थराथराची बिर्याणी. कोथिंबीर आणि पुदिना, ताजीपणा आणि सुवासासाठी. दुधात भिजवलेला केशर, सुगंध आणि सुंदर रंगासाठी. साजूक तूप किंवा बटर, घरगुती ऊब आणि रिचनेससाठी. थोडंसं खोबरं किंवा लिंबूरस, शेवटचा झणझणीत आणि फ्रेश टच. साहित्य वाचताना जणू घरात सुगंध दरवळायला लागला. नेहा हसली आणि गोडपणे म्हणाली, संपूर्ण रेसिपी आणि प्रमाण पहा फक्त foodibunny.blogspot.com वर. आता दर रविवारी त्यांच्या घरात केवळ बिर्याणी नाही तर आठवणी आणि चवांचं सुंदर कॉम्बो तयार होतं.